एक मोठी बातमी समोर येते। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात एक मोठी बातमी समोर आलेली आहे। वनराई पोलिसांनी आरोपी त्याच्याकडून पदार्थ काही जप्त केलेत। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील ही मोठी अपडेट आपल्याला म्हणावी लागेल। तपास जोरदार सुरू आणि आरोपी आयुष साहित्यकडून ड्रग्ज जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। वनराई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि 15 लाख रुपये किमतीच्या 933 अंमली पदार्थांच्या गोळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत। अटक होण्यापूर्वी आयुषने त्याच्याकडील ड्रग्ज फेकून दिलेले होते आणि तेच ड्रग्ज पोलिसांनी आता जप्त केलेले आहेत। वनराई पोलिसांची मोठी कारवाई बघायला मिळते। सुमारे 15 लाख रुपये किमतीच्या 933 अंमली पदार्थांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात। तपासादरम्यान 11 आरोपितांना अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये जो सध्या स्थितीमध्ये आपल्याला जो आरोपी आहे आयुष साहित्य ह्याच्याकडनं आपण काल तपासादरम्यान 435 ग्रॅमचे 933 पिल्स एक्स्ट्रासीच्या आपण रिकवर केलेल्या आहेत। सदरच्या ज्या रिकव्हरी आहे त्या रिकव्हरीच्या अनुषंगाने आपण बाकी पुढचा जो तपास आहे तो तपास आपण करत आहोत। पुढची मोठी बातमी आपण बघूया। ड्रग्ज प्रकरणात काल संध्याकाळी अटक झालेली महिला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलरची पत्नी असल्याचं कळतंय। आपण बघूया काय नेमकं घडतंय। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात काल जिया जेकबला अटक करण्यात आलेली आहे आणि जियाचा पती मोठा ड्रग्ज पेडलर असल्याचं कळतंय, तस्कर असल्याची माहिती समोर येते। जिया जेकब असं 33 वर्षीय महिलेचं नाव आहे आणि जियाचा नवरा हा मोठा ड्रग्ज पेडलर आणि तस्कर असल्याची माहिती आहे। आरोपी पेडलर्स आणि ड्रग्ज तस्कर यांच्यातील पैशाची देवाणघेवाण झाल्याचं बँक खात्यातून या स्टेटमेंटमधून निष्पन्न झालंय। तसंच ड्रग्ज तस्कराच्या पत्नीच्या खात्यावरती देखील ड्रग पेडलरने पैसे पाठवल्याचं उघड झालेलं आहे। संकेत वर्क आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। संकेत, ड्रग्ज प्रकरणात काल संध्याकाळी अटक झालेली महिला जी आहे आंतरराष्ट्रीय ड्रग पेडलरची पत्नी असल्याचं कळतंय आणि कुठले कुठले खुलासे यात होत आहेत? नक्कीच अमित, जर आपण हे संपूर्ण प्रकरण पाहिलं तर काल त्या प्रकरणामध्ये जी आहे ती 11वी अटक झाली होती आणि या नेस्कोच्या प्रकरणात पहिल्यांदाच एका महिलेला अटक केलेली आहे। त्या महिलेचं वय आहे 33 आणि तिचं नाव आहे जिया जेकब म्हणून। तर ही उल्हासनगरची राहणारी आहे आणि तिला खरं तर चौकशीला बोलवलं होतं। सुरुवातीला तिने टाळाटाळ केली, चौकशीला यायची नाही, पण जेव्हा ती आली चौकशी झाली आणि त्यानंतर खरं तर तिच्या बँक अकाउंट्सवरती काही ट्रान्झॅक्शन्स होते। हे ट्रान्झॅक्शन्स होते रौनक असेल किंवा आयुष साहित्य असेल, हे जे आरोपी आहेत त्या प्रमुख या प्रकरणातले खरं तर मुख्य आरोपी आहेत आयुष वगैरे, यांच्या खात्यातून जियाच्या खात्यावरती काही ट्रान्झॅक्शन झाले होते आणि त्या आधारे खरं तर पोलिसांनी जे आहे ते तिला अटक केली होती। नंतर तपासात हे देखील पुढे आलेलं आहे की जियाचा जो नवरा आहे तो इंटरनॅशनल ड्रग पेडलर आहे, पेडलर म्हणूया किंवा स्मगलर म्हणूया तो आहे। तर त्याचा देखील आता पोलीस शोध घेत आहेत अशी आपल्याला माहिती मिळते। तर नक्कीच आता एकंदरीत पाहिलं तर पोलिसांचा तपास देखील वेगवान होताना दिसतो आपल्याला आणि प्रकरणात आणखी किती नाव पुढे येतात आणि किती अटका होत आहेत हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण की एकाच प्रकरणामध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये 11 अटका झालेल्या आहेत। त्यामुळे आणखी किती अटका होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। बरोबर, आणि तपासातून कोणत्या कोणत्या गोष्टी आता समोर येतील, नवे खुलासे होतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। संकेत, धन्यवाद या माहितीसाठी।